बंधू पहलगाम हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळणारच, मन की बात मधून पंतप्रधान मोदींची ग्वाही. कट रचून हल्ला करणाऱ्यांना कठोर शिक्षा करण्याचंही आश्वासन. पहलगाम हल्ल्यातल्या आणखी 4 संशयित दहशतवाद्यांची घरं उद्ध्वस्त. आतापर्यंत 9 जणांची घरं जमीनदोस्त. लष्कर-ए-तोयबाच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याची माहिती. काश्मीरमध्ये मोठं कोम्बिंग ऑपरेशन. दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या 446 पेक्षा जास्त लोकांना ताब्यात घेतलं. मागील 2 दशकातील सर्वात मोठी कारवाई. पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्याच्या अल्टिमेटमचा आजचा शेवटचा दिवस. पाकिस्तानी नागरिकांना दिलेले व्हिसा आज रद्द. वैद्यकीय व्हिसा असलेल्यांना 29 एप्रिलपर्यंत सूट. पाकिस्तानचा महाराष्ट्रात आलेला एकही नागरिक बेपत्ता नाही. माझाच्या रिपोर्टनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण. संध्याकाळपर्यंत सगळ्या पाकिस्तानी भारताबाहेर जातील असाही दावा. अरबी समुद्रात नौदलाकडून जोरदार युद्धसराव. अनेक युद्धनौकांवरून क्षेपणास्त्रभेदी यंत्रणेच्या चाचण्या. कधीही, कुठेही आणि कसेही तयार आहोत, नौदलाचं निवेदन. एकनाथ शिंदेंची समज दिली. एकनाथ शिंदेंनी समज दिल्यानंतर संजय गायकवाडांची पोलिसांबद्दलच्या वक्तव्याबद्दल दिलगिरी. व्यक्तिगत अनुभवावरून वक्तव्य केल्याचा दावा. फ्लेक्स आणि पोस्टर लावण्याची खुमखुमी असणाऱ्यांनी अधिकृत होर्डिंग्स वापरावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा सल्ला. माझे बेकायदा पोस्टर लावले तरी हटवा, सर्व महापालिकांना सूचना. सांगलीच्या जतमधील आश्रमशाळेत विद्यार्थिनीवरील अत्याचार प्रकरणी मुख्याध्यापकाला अटक. उमदी पोलीस ठाण्यामध्ये पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल. पोप फ्रान्सिसांच्या पार्थिवावरती रोममधील सेंट मेरी मेजर बॅसिलिका इथं अंत्यसंस्कार. जगभरातील राष्ट्रप्रमुखांची उपस्थिती. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा